पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओ मॅडम, हे तुमचं पार्लर आहे ना, हे आमच्या काही कामाचं नाही, आणि जे आमच्या कामाचं नाही ना त्याला आम्ही तोडून टाकणार। प्राजक्ता, दरवाजा बंद कर। थोडा रे। उठा, मला तिकडे येऊ नका, एकही हात शाबूत राहणार नाही। रडू नकोस, आता पुन्हा हे लोक इकडे येणार नाहीत। चला, म्हणजे आता कुठलाही त्रास होणार नाही। लायसन्सचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झालाय। हो बाबा, आता कसलाच प्रॉब्लेम नाही आणि कसला त्रासही होणार नाही। काय ग, आज लवकर आलीस? हो शिल्पी, तुझं प्रोटीन शेक। बस पण जर कोणी माझ्या वाकड्यात शिरलं तर नकोय मला। अगं घे ग, आई म्हणाल्या तू आल्यापासून कॉफी पण घेतली नाहीस, थकली असशील ना, घे, बरं वाटेल तुला। मला नकोय, सांगितलं ना एकदा, आणि मला काय हवं काय नको ते माझं मी बघत जाईन। तू नको सांगूस मला काय करायचं ते। हिला काय झालं? तिला काय, कधी काही होत असतं, झालं असेल ऑफिसमध्ये काही। चला, मी लायब्ररीमध्ये जाऊन येतो। अश्विनी, आलोच मी। हो बाबा। हात दुखतोय का फार? गेट लॉस्ट। ऐक, ए बाई, तू जे काही केलंस त्याने मन भरलं नाही का तुझं? अजून नाही झालं समाधान तुझं का? आता घरी पण त्रास देणार आहेस मला? तुला एवढी जखम व्हावी, त्रास व्हावा
असा हेतू नव्हता माझा. मग काय ही तुझी लाड करण्याची पद्धत आहे का वेगळी? तुला समजावून सांगितलं, तू समजली नाहीस. रागावून सांगितलं, तू ऐकली नाहीस. मग माझं म्हणणं तुझ्या गळी उतरवण्याचा हा एकच मार्ग होता माझ्याकडे. त्यातूनही तुला इतकी दुखापत होईल असं वाटलं नव्हतं मला. सॉरी. आता तुला कळलं ना, दुसऱ्यांचं वाईट करायला गेल्यावर ते स्वतःवरच उलटतं. थोडीशी सूज आहे, आंबे हळद लावल्यावर उतरेल. हे जे काळजीचं नाटक आहे ना, हे तुझ्या सासू सासऱ्यांना दाखव. बिकॉज दे आर फूल्स बट आय एम नॉट. कारण मला बरोबर माहितीये तू आतून कशी असते. I hate you. 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 आई, हा मी ना जरा बाजारात जाऊन येते. आत्ता यावेळेला? अगं येतानाच भाजी आणायची ना. आई, मला पार्लरमध्ये येणाऱ्या बायकांसाठी ना हेअर पॅक तयार करायचे. त्याच्यासाठी मला मेथीच्या बिया लागतील आणि इतरही काही सामान लागेल जे मला आज रात्री भिजत घालावं लागेल. म्हणजे मला त्याची उद्या पेस्ट तयार करता येईल. आणि ते सामान इथे नाही मिळत, त्या आयुर्वेदिक दुकानात मिळतं. त्यामुळे मला जरा लांबच जावं लागेल. आणि हो, तुम्हाला आंबे हळद हवी होती ना, ती पण घेऊन येते. आठवणीने आण हो. द्या, मी ठेवते. येते मी. मयू, येते. हा, आई. काय ग, काही हवंय का तुला? नाही, मला काही नकोय. तू काही लपवतेस का माझ्यापासून? मी नाही, काही नाही. आत्या अशी का वागते? अगं, ऑफिसमध्ये झालं असेल काहीतरी, म्हणून त्याच्यावरनं चिडचिड झाली असेल ना तिची. बरं, मला सांग, तू आणि आत्या इतका वेळ खोलीत बसून काय बोलत होता? अगं, तिच्या हाताला ना पट्टी बांधत होते मी. पण तू मला सांग, तू मला एवढे सगळे प्रश्न का विचारतेस? जाऊ दे, काय नाही. आता काय झालं? हॅपी आहे का आज खूप? का? कारण बाबाच पार्लर मध्ये आले होते आणि त्यांनी त्या वाईट माणसाला कसं पळवून लावलं. हो ग, बरं झालं ते आले, नाही तर माहित नाही काय झालं असतं. तू सांगितलंस ना बाबांना? मी नाही पाठवलं. मी फक्त त्यांना विचारलं की तुम्ही जाल का म्हणून. ते स्वतःहून आलेले. आई म्हणजे बघ ना, ते वरवर जरी राग दाखवत असले ना तरी त्यांना खूप काळजी आहे तुझी. माहितीये मला, फक्त तुला ते आत्ता कळलं. चल, मी निघते, नाही तर मला यायला उशीर होईल. आई, मी येऊ का तुझ्या सोबत? आणि अभ्यास कोण करणार? जा, आधी जाऊन अभ्यास कर. बाय. बाय. हॅलो विक्रम, अरे काय आहे? कुठे होतास तू? तू माझे फोन कट का करत होतास? आणि शिल्पी, तुला माहितीये का मी कुठे होतो? अगं, विद्युत होता समोर आणि अगदी त्याच्या हातात फोन जाणारच होता. इट वॉज दिस क्लोज शिल्पी, दिस क्लोज. गॉड, हा विद्युत आणि त्याची बहीण दोघांनी ना नाकात दम आणून ठेवलाय. विक्रम, मला ना ती अशी आनंदात आहे, हसत खेळते, अजिबात बघवत नाहीये. तिने माझ्यासोबत जे काही केलंय त्यानंतर तर तिला मी असं हसत खेळत अजिबात नाही बघू शकत. मला तिला धडा शिकवायचा आहे विक्रम. मी तिला असं जगू देणार नाही. शिल्पी, तू थोडी शांत होशील का? नाही होऊ शकत, नाही शांत, समजलं तुला? तिने
तिने पार्लर मध्ये माझ्यासोबत जे काही केलंय, माझा जो काही अपमान केलाय, त्यानंतर मी शांत बसू शकत नाही. मला ती नकोय, मला ती माझ्या डोळ्यासमोरच नकोय. शिल्पी तू केवढ्या जोरात बोलतीयस? अगं कोणीतरी ऐकेल आजूबाजूला. मी नाही घाबरत रे कुणाला. शिल्पी डोंट बी सिली. कोणीतरी ऐकलं ना तर अजून प्रॉब्लेम्स वाढतील. अश्विनी वाघमारे हा माझा प्रॉब्लेम आहे. तिची ही हिम्मत की ती माझ्याशी, शिल्पी म्हात्रेशी असं वागू शकते. मी तिला सोडणार नाही. मी नाही सोडणार तिला. मी जीवच घेईन तिचा आता. शिल्पी येस विक्रम, आय विल किल हर. ती माझ्या डोळ्यासमोर जरी आली ना तरी माझा खूप संताप होतोय. तू काहीतरी कर विक्रम, तू काहीतरी कर, नाहीतर मलाच काहीतरी होऊन जाईल. शिल्पी काम डाऊन. मी आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. तुला जसं हवं तसंच सगळं होईल. तू फक्त थोडी शांत हो. आता माझ्या मनासारखं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही. हे बघ बाई, मी तर म्हणतो दिवसातून तू 2-3 वेळा जाऊन चक्कर मार पार्लर मध्ये. या अशा माणसांचा काही भरोसा नाही रे बाई. आणि काय करू चक्कर मारून तिकडे? बॉडीगार्ड बनू तिचा? नवरा तर आहेस ना? तिला नकोच आहे तो नवरा. ए बाई, हे फालतू बडबड करू नकोस. तुला कळतंय का मला काय म्हणायचंय? मला सुरुवातीपासून जरा विचित्र प्रकरण वाटतंय बरं का. अरे बघ ना, समजा आपल्याकडे आहे, समजा युनिसेक्स पार्लर आहे आपल्याकडे, तर अशी बळजबरी कसं काय कोणी करू शकते रे? हा, तुला नाही वाटत का हे विचित्र प्रकरण? मला माझं आयुष्य सगळं विचित्र वाटतं. ए भाई, ट्रॅकवर येऊन बोल. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? मला काय वाटलं नसतं तर मी गेलो असतं का तिकडे? गेलो, निस्तरलं सगळं, झालं सगळं, विषय बंद करा. तिकडे ना मी पाहिजे होतो बाई. आता धुतला असताना एकेकाला बॅटीने मारला असता. तुझी अरे तिकडे माझीच गरज नव्हती. तुझी वहिनी म्हणजे झाशी की राणी आहे. हे तू जळतोय की कौतुकाने बोलतोय? ऑफकोर्स कौतुक कसलं आलंय? ते जाऊ दे यार, माझ्या जॉबचं काय झालं का? इंटरव्ह्यूचं काय झालं ते सांग आधी. तुला अजून फोन नाही आला त्यांचा? अरे नाही ना बाबा, आता येईल की नाही मला माहित नाही. मलाच आता रोज बाहेर पडून काम शोधावं लागेल. भाई ऐक, त्या बन्सला जाऊन भेट. काही कस्टमर आपल्यासाठी लकी असतात. तुझा फायदा होईल ही गॅरंटी आपली. जाऊन भेट त्यांना. तुझं डोकं फिरलंय का रे? त्या माणसाला पैसे द्यायचे आहेत मी. म्हणूनच जाऊन भेट त्यांना. सांग की मला पैसे द्यायचे, मी तुमच्याकडे काम करतो, हळूहळू पैसे फेडेल तुमचे. बघ भाई, तुझाच फायदा होईल याच्यामध्ये. अरे वहिनी, वहिनी इकडे कुठे? बाजारात किराणा आणायला? पार्लरचं सामान आणायला गेली होते. काय वहिनी, हल्ली तुम्ही खूप बिझी झालात, विसरला आम्हाला. वहिनी, तुमच्या आजची मिसळ खायचा खूप मूड होते. एखाद्या रविवारी बोलवा, मस्त मिसळ पार्टी करू. हा, त्यात काय भाऊजी, हो रविवारीच बनवते, या ना तुम्ही. पक्का? डन, ठरलं. चला वहिनी, मी येतो. भाई तुला मी नंतर भेटतो. हा, चल बाय. अहो घरी जाताय ना? थँक्यू. कशाला आभार मानते माझे? तुझ्यासाठी काही नाही केलं मी, माझ्यासाठी केलं. हे चॅलेंज जे तू घेतलंस ना, ते तू पूर्ण करू शकत नाही हे बघायचंय मला, म्हणून मी तुला मदत केली. तुला काही झालं असतं तर तू मोकळी झाली असती बोलायला. हे असं काही झालं नसतं तर मी चॅलेंज पूर्ण केलं असतं. म्हणून मी तुला मदत करायला आलो. का? म्हणजे तुला एक्सक्यूज नको मिळाला, तुला पळवाट नको मिळाला, म्हणून. माझा हेतू एकदम क्लिअर आहे. तुला तुझ्या चॅलेंजमध्ये फेल होताना बघायचंय. कळलं? सो अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस. अहो 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 ऐका, अहो ऐका ना, अहो 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 ऐका ना. अश्विनी,
अश्विनी! 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 अश्विनी काय झालं? रक्त! हॅलो पांड्या! पांड्या इकडे! काय झालं? रिंग वाजते नुसती, बाबा फोनच उचलत नाहीयेत. ट्राय कर परत. शिल्पी, शिल्पी, काय? अगं मुलांचे चेहरे बघ किती कोमेजलेत. भुका लागल्यात त्यांना. जेवायला वाढ. म्हणजे ही आलीच नाहीये का अजून? अरे यार, दिवसा ते दिवसा आता रात्री पण ही बाहेरच राहणार आहे का? आता रात्रीचा पण स्वयंपाक मीच करायचा आहे का ग? हे सगळं नाही चालणार आहे. मला आत्ताच सांगून ठेवते. शिल्पी, इथं काळजीचा आमचा जीव चाललाय. श्रेयस आणि अश्विनीचा कॉन्टॅक्ट होत नाही. आणि काय भलतंस तुझं? तुझा मुलांना वाढ. काही झालं तर बरंच आहे. यायलाच नको घरी परत. आतू, तू काय बोललीस? काही नाही हो आजीबाई, तुम्ही ते सगळं आवरून ठेवा, मी जेवायला वाढते. हा, एक मिनिट हळू आणा. हो, सावकाश सावकाश सावकाश. पाय 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 सांभाळा. हो. अरे आई, श्रेयस काय झालं? बाबा एक मिनिट सांगतो. ये या या या. हा थांब इकडं. आई काय झालं तुला? अरे देवा, हे काय झालं? आई तुला काय झालं? काय झालं मम्मी, तुला काय झालं? श्रेयस काय प्रकार आहे? काय झालं? बाबा सांगतो सगळं. आधी हिला आतमध्ये नेऊया, तिला बेडवर झोपू द्या ना. हा चला चला, मुलांना बाजूला व्हा. चला बेटा, या इकडे. आईला काय झालं? हो काही नाही झालं. तू टेन्शन नको घेऊस. पण मग तिच्या डोक्यावर अशी पट्टी का बांधली? आणि मग तिच्या पायाला काय झालं? प्लास्टर ते. मामीचा पाय फ्रॅक्चर झालाय. रियांशच्या पायाला सुद्धा असंच बांधलं होतं, कारण की तिचा ऍक्सिडेंट झाला होता. मामीचा पण ऍक्सिडेंट झाला. राजू मावशी, आईचा ऍक्सिडेंट झालाय. पांडुरंगा, अश्विनी, बरं वाटतंय ना? आता यांना पूर्णपणे आरामाची गरज आहे. पाय पूर्ण बरा होईपर्यंत आणि प्लास्टर निघेपर्यंत अजिबात हालचाल करायची नाही. खूपच इमर्जन्सी असेल तरच पलंगावरून खाली उतरायचं. आणि औषधं वेळेवर घ्या. चला. श्रेयस, त्यांच्या बिलाचं मी बघतो, तू वहिनींजवळ थांब. दुखतंय का खूप? काय होऊन बसले? कशाला बाहेर पडलीस? श्रेयस कुठे झालं? कसं काय झालं? बाबा ते मंगल अपार्टमेंटच्या इकडे झालं. म्हणजे मागच्या रस्त्यावर आपल्या? हो, मी होतो म्हणून बरं झालं, नाहीतर. पण ऍक्सिडेंट कसा झाला? भरधाव टेम्पो येत होता. हिला उडवणारच होता, तितक्यात मी हिला खेचलं, नाहीतर तरी वाचली नसती. काकू, काही लागलं तर सांगा. म्हणजे तसं मी रोज येईनच इकडे. तुम्ही ठीक आहे ना? अश्विनी, मी ठीक आहे, मला काही झालं नाहीये. तू माझी काळजी करू नकोस, तू आराम कर. इंजेक्शन दिलंय त्यामुळे झोप आहे थोडी तिच्या डोळ्यावर. काकू, हिनं काही खाल्लं होतं का? नाही ग, नुसता चहा घेऊन निघाली. उशिरा भूक लागली तर मग देऊ काहीतरी. चला, तिला आराम करू द्या, आपण बाहेर जाऊया. मी थांबते आईजवळ.
थांब.